परीक्षांचा मौसम सुरू झाला आहे. 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. 10वीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत आणि 9वीपर्यंतच्या परीक्षांना आता हळूहळू सुरुवात होते आहे. परीक्षा म्हटली की घरातलं सगळं वातावरण कसं अगदी तणावपूर्ण होतं आणि आपण मुलांना इतक्या सूचना देतो की त्या सूचनांचा सकारात्मक असा परिणाम होण्याच्या ऐवजी कसा वेगळा परिणाम होऊ शकतो आणि असा वाईट परिणाम किंवा नकारात्मक परिणाम होऊ नये, मूल परीक्षेला अत्यंत तणावरहित असं जावं, त्याचा फोकस चांगला टिकून राहावा असं जर वाटत असेल तर परीक्षेला जाताना आपण काय करायला हवं पालकांनो? खरं म्हणजे तुमच्या सूचना देतानाचा हेतू चांगलाच असतो, पण तुमच्या अतिसूचना या मुलांना गोंधळात टाकतात. मुलं चिडचिडी होतात, फोकस करू शकत नाही, त्यांचा आत्मविश्वास ते गमावून बसतात आणि ते गोंधळल्यामुळे चुकीची उत्तरं लिहितात. काय काय आपण नको बोलूयात परीक्षेच्या दिवशी. आपण मुलांना म्हणतो, झाली का तयारी पूर्ण? मुलाचा आत्मविश्वास डगमगायला लागतो, डळमळायला लागतो. तो तुम्हाला सांगतो की हो हो सगळं वाचलं आहे मी, सगळं पाठ केलं आहे मी, येतं आहे मला सगळं. पण मनातून धाकधूक वाटत असते, ज्या अर्थी आई किंवा बाबा असं म्हणतायत का झाली का तयारी पूर्ण म्हणजे काहीतरी बहुतेक राहिलेलं आहे. तो चॅप्टर नीट पाठ केलास ना? लागला गोंधळायला. तो चॅप्टर आठवायला लागतो की आपण जो चॅप्टर वाचायला विसरलो आहे की काय, तो परत एकदा वाचायला हवा आहे की काय, म्हणजे परत एकदा फोकस शिफ्ट होतो. तुम्ही असा प्रश्न विचारता की मागच्या वेळेला केलेल्या चुका अजिबात करायच्या नाहीत, असं जेव्हा सूचना येते त्यावेळेला मुलगा मागच्या चुका आठवायला लागतो. एक प्रश्न जरी सुटला तर बघ अशी धमकी देता. मग मुलाला टेन्शन येतं, प्रेशर येतं, ताण येतो. पुन्हा एकदा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. परीक्षा देऊन आल्यानंतर हे विचारू नका, किती पेपर सोडवलास, काय काय विचारलं होतं, तुला आता जास्त अभ्यास करायलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा काही मुलांच्या बाबतीमध्ये पुढच्या पेपरवर पण परिणाम होऊ शकतो. फक्त काय म्हणाल, छान पेपर लिही, पूर्ण पेपर तपास, घाई करू नकोस. मुलाला मिठीत घ्या, कपाळाला छोटासा किस करा. मूल तुमच्या स्पर्शातून निश्चिंत होईल. कारण या सगळ्या तुमच्या कृतीमधून मुलाला असं वाटेल की आपल्या आईवडिलांचं आपल्याकडे लक्ष आहे, पण आपल्यावर विश्वास पण आहे आणि आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत. लक्षात घ्या, प्रत्येक मूल त्याच्या गतीने पुढे जात असतं. त्याच्या स्मरणशक्तीने, बुद्धिमत्तेने, समजशक्तीने, आकलनशक्तीने पुढे जात असतं. पालक म्हणून आपलं काम फॅसिलिटेटर एवढंच आहे, त्याला पुढे घेऊन जाण्याकरता म्हणून मदत करायची. पण सातत्याने प्रश्नांची सरबत्ती किंवा अतिसूचना दिल्यामुळे परीक्षेच्या वेळेला गोंधळच उडू शकतो. थोडंसं स्पर्शाचं जे महत्त्व आहे ते अधिक आहे, सकारात्मक बोलण्याचं महत्त्व अधिक आहे, मुलांना धीर देण्याचं, मुलांना पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून आणखी चांगला उत्साहाने बोलण्याचं जे महत्त्व आहे ते जाणून घ्या पालकांनो आणि आपल्या मुलांना तणावरहित अशी परीक्षा देण्याकरता तयार करा. धन्यवाद.